आठवड्यातून 2 वेळा असेल, 3 वेळा असेल, 4 वेळा असेल, 5 वेळा असेल, आठवड्यात एकदा असेल, बाहेर जेवतात आणि बाहेर जेवल्यामुळे काय होतं, हॉटेलमध्ये ज्या प्रकारचं अन्न शिजतं त्या प्रकारचं अन्न आपल्या पोटात जातं. हॉटेल ही एक इंडस्ट्री आहे आणि तो एक व्यवसाय आहे, हे लक्षात ठेवा. हॉटेल इंडस्ट्री ही आपल्या आरोग्यासाठी बनलेली नाही, हे ध्यानात घ्या. जसा हा व्यवसाय आहे, त्या व्यवसायात जे जे पदार्थ आपल्यासाठी आवडीचे म्हणून बनवले जातात, चविष्ट म्हणून बनवले जातात, त्याच्यातले प्रत्येक पदार्थ हा फ्रोझन असतो. उदाहरणार्थ समजा बटर चिकन आपल्याला खायचं असेल, उदाहरणार्थ पनीरची एखादी डिश खायची असेल, तर त्याची रेसिपी बनलेली आहे आणि त्या रेसिपीतले ज्याप्रमाणे वर्णन केलेले आहे त्याप्रमाणे पदार्थ बनवले जातात. ते पदार्थ बनवल्यानंतर शिजवून फ्रीजमध्ये ठेवतात आणि फ्रीजमधून जेव्हा तुमची ऑर्डर येते तेव्हा काढतात आणि त्याच्यात फोडणी टाकतात आणि सुंदरपैकी त्याचा वास येतो, मसाले टाकतात आणि तुम्हाला खायला देतात. तुम्हाला तो खूप मस्त वाटतो, वा. कारण काय, जिभेची परिपूर्ती होत असते म्हणून आवडतो. पण आपण कधी विचार केलेला आहे की आतमध्ये गेल्यावर काय होतं? बऱ्याच जणांनी लक्षात आलं असेल की हॉटेलमध्ये गेल्यावर खूप जणांना डायरिया किंवा डिसेंट्री चालू झाली असेल, उलट्या सुरू झाल्या असतील, जुलाब सुरू झाले असतील. काही जणांच्या सतत सवयीमुळे आतड्याचे त्रास सुरू व्हायला लागलेले असतील, पोटाचा त्रास सुरू व्हायला लागला असेल, अल्सर झाले असतील. असे खूप प्रकारच्या गोष्टी होतात कारण बऱ्याच पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स पण टाकलेले असतात. मग रंगाच्या स्वरूपात असेल, चवीच्या स्वरूपात असेल, केमिकल असू शकतं. त्याचप्रमाणे हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यात थंड गुणाची वाढ झालेली असते. थंड गुणाची वाढ झाल्यामुळे काय होतं, तो पदार्थ पचायला अतिशय जड होतो आणि त्याच्यामुळे अनावश्यक अशा प्रकारचा क्लेद आपल्या शरीरात तयार होतो. अशा प्रकारची सवय सतत असल्यामुळे ह्या माणसांमध्ये पुढे पुढे आतड्याचे रोग, आमाशयाचे रोग त्यांना होतात. त्याचबरोबर डायबिटीज, स्थूलपणा आणि हे प्रकरण अतिप्रमाणात जर हॉटेलिंग करणं असेल आणि चायनीज खाणं असेल तर कॅन्सरपर्यंत पण जाऊन पोचतं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हॉटेलिंग करणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, जो जर टाळला गेला तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहू शकतं. ज्यांना शक्यच नाही त्यांनी काय करावं, मी एवढंच सांगेन, ज्यांना शक्यच नाही आहे बाहेर सतत